नमस्कार सर्वांना, खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे आपल्या राही रंगोली चॅनलवर आणि आजच्या रांगोळीच्या भागामध्ये. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत रोजच्यासाठीच्या झटपट आणि कमी जागेत होणाऱ्या 4 रांगोळ्या. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरच्या रांगोळीने 2 समांतर रेषा मारून घेतल्या आणि दोन्ही बाजूंना एक राऊंड असा शेप तयार करून घेतला आणि वरच्या बाजूला बरोबरमध्ये एक व्हाईट कलरचा डॉट्स देऊन बाजूलाच छोटी छोटी अशी डॉट्स देऊन घेणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने ती थोडीशी प्रेस करून एक पाकळ्याचा शेप तयार करून घेतला आणि त्यावरतीच लाईट असा येलो कलर स्प्रेड करून काडीच्या साहाय्याने सर्व डॉटला पाकळ्यांचा शेप तयार करून घेतला आणि मध्ये जी रिकामी जागा आहे तिथे सुद्धा आपण छोटी छोटी अशी पाने काढून घेणार आहोत. तर बघू शकता व्हिडिओमध्ये खालच्या बाजूला जी रिकामी जागा आहे तिथे सुद्धा आपण छोट्या छोट्या अशा लाईन मारून घेतल्या आणि त्यावरतीच ग्रीन येल्लो असे कॉम्बिनेशन रेड डॉट्स देऊन घेणार आहोत. अगदी सोपी आणि झटपट होणारी ही आपली रोजची दरवाजासमोर काढण्यासाठीची रांगोळी आहे. आणि बाजूला जी रिकामी जागा आहे तिथे सुद्धा आपण लाईट ग्रीन असा कलरचा डॉट देऊन एक रेड कलरचा डॉट्स देऊन घेतला आणि पाकळ्यांमध्ये सुद्धा थोडा थोडा असा रेड कलर स्प्रेड करून घेतलेला आहे. आता बघूया 2 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण एक फांद्यांचा आकार तयार करून घेणार आहोत. व्हाईट कलरच्या रांगोळीने आपण एक फ्लावर्स गुच्छ रांगोळी काढणार आहोत. तर प्रथमतः सर्व आपण फांद्या काढून घेतल्या आणि फांद्यांवरतीच फुलेसुद्धा काढणार आहोत. तर पर्पल कलरचे आपण सर्व फांद्यांवर डॉट्स देऊन घेतले आणि पर्पलच्याच खाली आपण लाईट पोपटी कलरचे छोटे छोटे असे देठसुद्धा काढून घेणार आहोत आणि फांद्यांवरती ग्रीन कलरने पाने काढलेली आहेत. अगदीच तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही फुलांचं कलर कॉम्बिनेशन करू शकता. तर सर्व फांद्यांवर आपल्याला ही पाने काढून घ्यायची आहेत. तर बघू शकता ही मालिका आपण पूर्ण करून घेतली आणि काडीच्या साहाय्याने पर्पल कलरच्या डॉट्सला एक फुलाचा शेप तयार करून घेतलेला आहे. अगदी सोपी आणि झटपट होणारी, दिसायला सुंदर अशी ही डेली यूज रांगोळी आहे. काही गडबडीत काढण्यासाठी बेस्ट आहे आणि अगदीच फांदीवरती सुद्धा आपण छोटी छोटी अशी पर्पल कलरची डॉट्स देऊन त्याला एक फुलाचा शेप तयार करून घेतला, जसे की छोट्या छोट्या कळ्या आलेल्या आहेत आणि अगदीच खालच्या फांदीवरती सुद्धा आपण 2 अशी पाने काढून घेणार आहोत. काडीच्या साहाय्याने बरोबर शिरांचा आकार तयार करून घेतला. तर आपला हा रांगोळीचा फायनल लुक रेडी झाला. आता बघूया 3 नंबरची रांगोळी. ही रांगोळीसुद्धा अतिशय सुंदर आणि सोपी आहे. तर आपण प्रथमतः 3 व्हाईट कलरचे मोठे मोठे डॉट्स टाकून घेतले आणि बोटाच्या साहाय्याने त्याला एक फुलाचा शेप तयार करून घेणार आहोत. अगदीच हळूवारपणे बोट फिरवून आपल्याला बरोबर पाकळ्यांचा आकार तयार करून घ्यायचा आहे. तर तिन्ही बाजूने आपण ही मालिका कंप्लीट करून घेतली आणि फुलांमध्येच आपण लाईट असा येलो कलर स्प्रेड करून घेणार आहोत. आपल्या राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. अशा छोट्या आणि नवीन डिझाईनच्या रांगोळीचे भाग आपण रोजच चॅनलवरती अपलोड करत असतो. तर आपल्या चॅनलला नियमित व्हिजिट करा आणि रांगोळ्या
कशा वाटल्या एक कमेंट करून जरूर कळवा. तर बघू शकता आपल्या रांगोळीमध्ये आपण फुलांमध्ये कलर भरून बाजूला जी रिकामी जागा आहे तिथे सुद्धा पाने काढून घेतलेली आहेत आणि पानांमध्ये ग्रीन कलर स्प्रेड करून घेतला. अगदी सोपी आणि झटपट येलो आणि ग्रीन कॉम्बिनेशनमध्ये ही रांगोळी सुंदर दिसते. आणि मधोमध सुद्धा आपण डार्क असा ग्रीन कलर भरून घेणार आहोत. तर बघू शकता व्हिडिओमध्ये आपण पानांवरती सुद्धा काडीच्या साहाय्याने रेषा मारून घेतल्या. बरोबर मध्ये एक रेड कलरचा डॉट्स देऊन घेतला. सर्व फुलांच्या मध्ये सुद्धा आपण एक रेड कलरचा डॉट्स देणार आहोत. पानांमध्ये सुद्धा लाईट असा येलो कलर स्प्रेड करून घेतला. अतिशय सुंदर आणि सोपी अशी आपली ही रांगोळी रेडी झालेली आहे. तर बघू शकता आपला रांगोळीचा हा फायनल लुक अतिशय सुंदर असा तयार झालेला आहे. आता बघणार आहोत आपण शेवटची रांगोळी. तर प्रथमतः आपण बरोबर मध्ये एक व्हाईट कलरचा डॉट्स देऊन दोन्ही बाजूंना एक एक पान काढून घेतले आणि वरच्याच बाजूला एक फूल सुद्धा काढून घेणार आहोत. आणि फुलाच्याच खालच्या बाजूने दोन रेषा मारून एक देठ काढलेला आहे. तर पानांमध्ये सुद्धा आपण ग्रीन कलर भरून घेतला आणि फुलामध्ये लाईट असा ऑरेंज कलर स्प्रेड करणार आहोत. ऑरेंज आणि येलो असे आपण कॉम्बिनेशनमध्ये कलर भरून घेणार आहोत. बरोबर मध्ये एक पर्पल कलरचा डॉट्स देऊन घेतला. अगदीच कमी जागेत पटकन होणारी ही छोटीशी रांगोळी आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच तुमच्या दरवाजासमोर काढून बघा. पानांमध्ये सुद्धा आपण एक एक रेषा मारून त्यावरती छोटी छोटी अशी व्हाईट कलरचे डॉट्स देऊन घेतले आणि खालच्या बाजूला छोट्या छोट्या अशा व्हाईट कलरने लाईन मारून त्यावरती एक डॉट्स दिलेला आहे. तर बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी छोटीशी ही आपली रांगोळी आहे. आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. अशाच आपण नवनवीन डिझाईनच्या आणि छोट्या छोट्या रांगोळ्या रोजच चॅनलवरती अपलोड करत असतो. तुम्हाला ही रांगोळी काढायला आवडत असेल तर आपल्या राही रंगोली चॅनलला नियमित व्हिजिट करत राहा आणि चॅनलवर नवीन असा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आजच्या सर्वच रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून जरूर सांगा. तर बघू शकता आपला हा रांगोळीचा फायनल लूक तयार झालेला आहे. दोन्ही बाजूंना आपण रेड ऑरेंज आणि येलो असे कॉम्बिनेशनमध्ये डॉट्स देऊन घेतले. अगदीच तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा तुम्ही कलर कॉम्बिनेशन करू शकता किंवा फक्त व्हाईट कलरने सुंदर अशी ही रांगोळी तयार होते. आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.